न्यू डे स्टार्टेड. आज आहे नाश्त्याला कांदे पोहे. जेवायला काय स्पेशल? आमटी, भेंडी फ्राय. भेंडी फ्राय पाहिजे. भेंडी फ्राय. भेंडी करणार. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज busy day आहे. आज आहे clinic, hospital clinic. So yes, normal routine start झाला आहे. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये. रचना किचन मध्ये आई आराम करत आहे. So yes, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. फायनली सो तुम्ही सनीला हॉस्पिटलला जाताना बघितलं. त्यानंतर माझं खूप काही गोष्टी झाल्या आणि मग मी आता परत सनीला जॉईन झालेली आहे. हॉस्पिटलचं वाइंड अप करून निघालो आहे. सुपर एक्साइटेड कारण फर्स्ट टाइम आम्ही कुठल्या एका इंग्लिश मूवीच्या स्क्रीनिंगला चाललो आणि ते पण वन ऑफ द गुड सिरीज इंग्लिश मूवीची प्रेडेटर्स. सो सुपर एक्साइटेड. बघू कसं आहे मूवी, काय आहे नक्कीच आमचा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करू. नक्कीच. सो मूवी रिलीज होणार आहे 7 तारीखला, 7 नोव्हेंबरला. आम्ही खूप एक्साइटेड आहोत मूवी बघण्यासाठी. सो आता आम्ही चाललो आहोत लोअर परेल फिनिक्स. तिकडे मूवी आहे 6 वाजता. आता वाजले आहेत 4:45. वी जस्ट होप की मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आम्ही ऑन टाइम तिथे पोहोचू. लेट्स सी. नायसाला सोडलंय आईकडे. मी तिला विचारलं तिला, तू राहतेस का, राहशील का घरात, कारण तिचं असं दुसरा काही त्रास नसतो. हो, तिला फक्त खायला पाहिजे असतं. मग मी तिला काय रेडी करून आली असती, आईंचा नाश्ता वगैरे ठेवून आली आहे तिकडे. आणि पण ती बोलली की नाही, मला आजीकडे जायचंय, म्हणून मग मी आईकडे तिला सोडून आली. आणि आता मग रात्री घेईल तिला. 5:51 झालेले आहेत. 6 वाजता आम्हाला तिथे टच, रेदर 6च्या आधी आम्हाला टच व्हायचं होतं. नाव लेट्स सी की आम्ही त्या टायमाला पोहोचतो. टाइम लाईक एंड झालेला आहे. लोक सुटली आहेत, घरी चालली आहेत. सो आय जस्ट होप की आम्ही टायमावर पोहोचू. आणि मॉल एवढा मोठा आहे की त्याची पार्किंग दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आणि PVR इज इन सम अनदर बिल्डिंग. सो आम्हाला खूप वॉकिंग करावं लागणार आहे आणि मग आम्ही तिथे पोहोचणार. लेट्स होप फॉर द बेस्ट. Finally we have reached. कुठे होतो आपण ऑपोजिट साइड. P4, P3, P2 कुठे लावली आपण गाडी? माय गॉड, सर्वात वर्स्ट आहे. 6 वाजले, मूवी स्टार्ट झाली. फायनली आम्ही आलो आहोत. हे सांगतील. सुपर एक्साइटेड. सीट्स पण भारी चूज केले. कुठेही बसा. सो फायनली आम्हाला कंटेंट क्रिएटर्स खूप सारे भेटले आहेत. सो कसा होता मूवी? मला खूप आवडला. बेस्ट फर्स्ट मूवी होता. आणि तुम्हाला भेटून पण छान वाटलं. सो थँक्यू सो मच.
आजीला जा भेट, आजीला भेट जा पहिले. खेळणी भरायची आपल्याला. आणि तुम्ही खेळणी घेतली बॅग मध्ये. किती मस्ती केली नायसाने. नाही काय नाही मस्ती केली. आजीने नाही भरलं. आजीने नाही भरलं. जा पहिले आजीला भेटून ये. भेटून यायला लागेल आजीला. बॅटरी संपली आता. तिचं गेलं तर नाही, तिची बॅटरी संपलेली आहे आता. आणून देऊ ते. नाही आणेल नाही. आईला फोन लावतो तर आई आहे ना करत. मी बोलली तिला तिची बॅटरी गेली. खूप बोलते. जाम बोलते. वियान बोलतो आता जस्ट आलो की तुम्हाला आवाज देत होती ना आजी आजी. खूप बोलते. आजी बाई सारखी बोलते. बेकार. वियान बोलतो माझ्यापेक्षा मोठी झाली बोलतो. त्याला शिकवते असं नको करू. नाहीसा मुद्दामून. आई मी केलंय अनलॉक. जेवेल तिथं घरी जाऊन. तुझी टिकळी का पडली? आणि या आजीला त्रास दिला. नाही मामाने एवढीशी पिशवी ती झिप लॉक त्याच्यात किती वेळ टाकत बसू ते मॅग्नेटचे एक एक एक. मी बोलली ही पिशवी घेऊ. आतमध्ये बाय नाही सर. ये परत. नाही ग थंडी वाजून वाजून क्रॅम्प झाले मला. जिथे तिथे थंडी. मी चला आता घरी बाद झाला. हिला पण थंडी वाजत होती गाडीवर. तिथे ओव्हर ऍक्टिंगचं दुकान. काय झालं? आईस्क्रीम झालं चोकोबर. भात नाही आवडला. देईल. आईस्क्रीम दुधीने आवडलं तिला. तू दुधी दिलाय. दुधी टाकलं जात. दुधीचं आमटी नसेल आवडली तिला. हात जाईल तिचा रचना. नाही. बाय हिरोईन. बाय बाय. झाला काम झालं. बेकार. नीट बाय कर. नाहीसा नीट बाय कर. केलं नॉटन. चल आई. कोणाचा? मॅमनी स्टोरीज बोलली. काढले खरोखरचे आलेले. पण फक्त ते डोकं फक्त ड्रेस वाटले त्यांनी. त्याचे जनरेशन आय नो. त्यांना तर आपण येडे पण नाही बनवू शकत. त्यांना लगेच माहित असतं की आपण येडे बनवतो. तिला सांगितलं आम्ही पिक्चर बघायला गेलेलो. ते कॅरेक्टर्स तिथे खरोखरचे आलेले. तर बोलते त्यांनी ड्रेस घातलेला. माझे नेल पेंट. काय करावं असं काय आहे. एनिवेज मूवी खूप छान आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन जा बघायला. मुलांना खास करून बघायला नाही. आणि खूपच एंगेजिंग आहे. छोटं मूवी आहे. म्हणजे छोटं म्हणजे तरी 1 hour 47 minutes आहे. बट सुंदर आहे. सुंदर मूवी. मला म्हणजे आपण खूप एंगेजिंग. आणि ना जेवढं काही त्याने दाखवलं ना असं वाटतं की सगळं असं रिअल आहे. रिअल लाईफ आहे ती. आणि मेन खास करून ज्या गोष्टी मला आवडल्या मला आणि सनीला ते म्हणजे की बिंग एन एलियन, बिंग अ रोबोट ते जे फिलिंग्स, ते जे इमोशन्स, तो जो प्रेम असं सगळं दाखवलं आहे ना. खूप मस्त आहे. खूप छान मूवी आहे. 7 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. नक्की जाऊन तुम्ही बघा. आता आम्ही चाललो घरी. खूप थकले. मला तर थंडी वाजून थकायला झाले. असं होतं ना माझं बॉडी पेन व्हायला लागली. एवढी थंडी होती तिथे काय समजतच नव्हतं की काय करायचं एक्झॅक्टली. पण मस्त. ब्लँकेट वापरायचं. ब्लँकेट द्यायला पाहिजे ना त्यांनी. दिलं नाही त्यांनी. आपण पण घेऊन नाही गेलो. नाहीसाला पिक केलेलं आहे. आता आम्ही जरा जेवतो. काय मला खूप झोप येते. असं वाटतंय खूप आज पूर्ण दिवसात खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. कामं केले. आवाज येतोय ना सकाळी. मग कसला आवाज? माझं खेळण्याचं आणि माझा टीव्हीचं. मग तेच ना. दुपारी मी कुठे थोडं झोपायला गेली तर ही टीव्ही बघत होती. काय बोलते नाही सो? मी आजी आणि मामा गेलो होतो पाण्यात बसायला.
वडाळे तलाव. पनवेलचा मरीन ड्राईव्ह. मग ना काय केलं ते लोकांनी फक्त फटाके दिवाळी संपली आहे पण तरी फटाके वाजवतात. आपला काही पण फटाके वाजवतात. फटाके वाजवणं चांगले का नाही? काय होतं फटाके वाजवल्याने? खोकला आणि सर्दी. फायनली रीच होम. आई हे कुठे राहते मॅग्नेट? खाली आहे तुझ्या. अच्छा आजीने ठेवला ते. आजीकडे आई आराम करते. अच्छा किचन मध्ये वर्ष पण फटाफट संपत आलं तर 4 दिवसाने. मला असं वाटतं आता तर आपण जाऊन आलो उदयपूरला न्यू इयरला. लगेच अजून ती मेमरी फ्रेश आहे सगळी आणि लगेच वर्ष संपला. या वर्षात खूप काय घडलंय, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी. अप्स अँड डाऊन्स तर असतातच. म्हणतात ना लाईफ मस्ट गो ऑन. आहे नव्हती गेली मी, ते काम होतं ना तिथे गेलेलो आम्ही. सगळ्या गोष्टी पण एवढ्या महाग आहेत सगळ्या. म्हणजे गोष्टी आहेत त्याच पण म्हणजे पैशाला काही व्हॅल्यूच नाही राहिली. सगळं महाग झालंय. घेणार काय असं झालं.